त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत, नेलेत, अजूनही नेत आहेत. मुंबईचं महत्त्व मारायला बघतायत. आणि आता तर कहर झाला. काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, महाराष्ट्राच्या महामानवाचा, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अब फॅशन हो गई आहे. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा. म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले. त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मात पुण्य तरी लाभलं असतं. आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे. त्यांच्या इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. हा अत्यंत उद्दामपणा आहे. आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे. भाजपचा बुरखा फाटलेला आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे. यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे. आपल्याखेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे. नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले. एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे